नमस्कार मित्रमंडळींनो, UPS संदर्भातील 28 मे 2026च्या ज्या अपडेट आलेले आहेत ते आपण एक एक करून आता या व्हिडिओमध्ये बघून घेणार आहोत. सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी ही माहिती खूप महत्त्वाची आहे, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. ओके, आता जी पहिली अपडेट आहे याबद्दल जर सांगायचं झालं तर सर्वात आधी मोठी बातमी म्हणता येईल, कारण की महाराष्ट्र सरकारने सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना म्हणजे रिवाइज NPS UPS आता लागू करण्यासंदर्भातील प्रक्रिया अधिक वेगाने सुरू केलेली आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आता नवीन UPS पॅटर्न निवडण्याचा पर्याय सुद्धा त्यांना आता देण्यात आलेला आहे. ओके, दुसरी अपडेट काय NPS बद्दल, तर ती म्हणजे महत्त्वाची गोष्ट म्हणता येईल की ही योजना पूर्णपणे आता ऑप्शनल म्हणजे ऐच्छिक ठेवण्यात आलेली आहे. म्हणजे सध्या NPS मध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांना जबरदस्तीने नवीन योजनेत टाकले जाणार नाही. कर्मचारी स्वतःच्या इच्छेनुसार UPS किंवा जुनी NPS पद्धती निवडू शकतात. ओके, नंतरची अपडेट म्हणजे आता सरकारने या निवडीसाठी 31 डिसेंबर 2026 पर्यंतची मुदत दिल्याची माहिती समोर आलेली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना अजून वेळ मिळणार आहे. आता सर्वात मोठा मुद्दा म्हणजे पेन्शन ही आम्हाला किती मिळणार. ओके, ही सगळ्यात महत्त्वाची अपडेट आहे. ओके, तर नवीन NPS पॅटर्ननुसार ज्या कर्मचाऱ्यांची 20 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त सेवा पूर्ण झालेली आहे अशा कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर शेवटच्या बेसिक पगाराच्या जवळपास 50% रक्कम पेन्शन म्हणून आता मिळू शकते. त्यासोबतच महागाई हप्ता म्हणजे DAचा लाभ देखील त्यांना दिला जाऊ शकतो. ओके, तसंच ज्या कर्मचाऱ्यांची सेवा 10 ते 20 वर्षांच्या दरम्यान आहे त्यांना सेवेनुसार प्रमाणात पेन्शन ही आता दिली जाणार आहे. ही महत्त्वाची आणि चांगली अपडेट म्हणता येईल. ओके, काही रिपोर्टनुसार किमान 7,500 ते 10,000 पर्यंत पेन्शन लाभाबाबत ही चर्चा सुरू आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये या योजनेबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झालेली आहे. ओके, काही रिपोर्टनुसार आता आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणता येईल यात की फॅमिली पेन्शन. ओके, जर एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर त्यांच्या कुटुंबाला मूळ पेन्शनच्या जवळपास 60% रक्कम फॅमिली पेन्शन म्हणून मिळू शकते. ओके, तसेच अनेक कर्मचारी संघटना अजूनही जुनी पेन्शन योजना म्हणजेच OPS लागू करण्याची मागणी करत आहे. त्यामुळे OPS विरुद्ध UPS आणि NPS हा मुद्दा पुन्हा आता चर्चेस आलेला आहे. ओके, तसेच PFRDA कडून NPS तक्रारींसाठी नवीन नियमांचा मसुदा आणण्यात आलेला आहे. ओके, आता पेन्शन संबंधित तक्रारी 30 दिवसांच्या आत सोडवण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती आता समोर आलेली आहे. ओके, तसेच आता देशभरातील अनेक कर्मचारी संघटना अजूनही जुनी पेन्शन योजना ही लागू करण्याची मागणी करत आहे. दरम्यान UPS NPS संदर्भातील निवड प्रक्रियेला आता वेग आलेला दिसून येत आहे. तर मित्रमंडळींनो, तुम्हाला नवीन UPS योजना योग्य वाटते का, की तुम्हाला जुनी OPS योजना परत यावी असे वाटते? तुमचे मत तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. ओके, आणि अशा सरकारी योजना, पेन्शन अपडेट आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांसाठी माझे बडी नावाचं चॅनल आहे, त्याला फ्रीमध्ये सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.